काय काहीच माहित नसायचं त्यांना. आता HbA1c माहिती झालंय. हो, HbA1c आधी माहिती होतं तुम्हाला? 3 महिन्याची ऍव्हरेज. नाही नाही नाही, काय काय कुणीच सांगायलाच नव्हतं HbA1c काढा म्हणून. ओके. सरा डॉक्टरांनी सुद्धा सांगायला नव्हतं. ते मॅडमनेच सांगितले, शशिकला मॅडमनी सांगितले तुमचा HbA1c काढून घ्या. ज्या हा, टायमाला तिने सांगितलं त्या टायमाला मी त्या म्हणजे डॉक्टर्सनी, आमच्या इथल्या अजित साठे म्हणून आहे, HbA1c म्हणजे काय हो, तर ते ते ज्या ठराविक लोकांनी माहिती आहे तेच सांगतात म्हणलं, इतर कोण सांगत नाही म्हणणार ते काढायला. हम्म. ती बरोबर काढल्याच्या आहे. पुढे माझ्या लक्षात आलं की बाबा मी आणि एक फरक एक आलाय चांगला. खरं सांगू लोहार सर, जे डायबेटीसची लोक असतात ना, हा त्यांनी काय मजा करतात माहितीये काय? हा आता आपली उद्या शुगर तपासायची आहे, तर आज लय हा भारी पथ्य पाळतात. सगळं साखर खायचं नाही, उद्याला काय करायचं नाही, साखर खायचं नाही, रक्त तपासायचंय ना उद्याला, मग आज लय होय. भारी पालन करतात आणि कुणाला फसवतात स्वतःला. मग ही HbA1c काय फसवायला येत नाही. ह्या नाही HbA1c नाही होय. मध्ये 3 महिन्याची ऍव्हरेज निघत्या. काल चिटिंग हो केलोय आपण, म्हणजे कुणाशी चिटिंग केलोय? रिपोर्टची चिटिंग केलोय, आपल्या स्वतःच्या. मग होय. ते जे आहे ना, ते HbA1c आपल्याला ऍव्हरेज कळतं. म्हणून आपण सांगतो की ते पण करा, की जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स स्वतःला भेटायला पाहिजे. आम्ही सांगतो म्हणून तुम्ही 3 दिवस कराल, 4 दिवस कराल, पण 4 दिवसानंतर तुमची बॉडी काय सांगते ते तुम्हाला कळायला पाहिजे. आपण ना अगदी शास्त्रीय पद्धतीनं स्वतःवर काम करायला पाहिजे, आणि हे केला की मग रिझल्ट भेटतो. डायबेटीसचा रिझल्ट एवढा क्लास आलाय त्यांचा, आणि ते नायकुमारी आहेत ना, त्यांचा पण लय क्लास आलाय रिझल्ट. पण ते रोज कांदे बटाटे विकतात. आता ते कांदे बटाटे तुम्ही खरेदी कधी करता? सकाळी सकाळी. भाजीला आता होय. करणार आहे आता भाजी, आणि मग जाणार आपण खरेदीला. मग त्यामुळे बाजार करतात ते, त्यामुळे ते गाडीत आहेत बहुतेक. ओके. त्यामुळे डायबेटीसचा रिझल्ट एकदम पॉवरफुल. काम परत स्टार्ट. हे लोहार सर, वय किती आहे तुमचं? हा माझा आता 44 वय आहे. म्हणजे 44 मध्येच गार झालं होतं म्हणा तुम्ही सगळं. होय होय. काहीच काम करायला वितेच नव्हतं, 4 महिने घरात बसून काढले. येस. आणि वजन किती कमी केला मग आता? वजन आता 3 किलो कमी झालंय. 3 किलो. फक्त 3 किलो कमी होऊन पण डायबिटीस कमी झाला, बघा केवढं क्लास काम होय झालंय. आम्ही यांच्याकडे गेलो होतो, त्याच्या आदल्या दिवशी यांनी पंप मारून आले होते 6-7. ते 7 पंप मारल्याचा आनंद त्यांना किती होता माहितीये का? पंप मारले म्हणजे काय? त्या 15 लिटरचा तो पंप असतो, त्याच्यात औषध घालून सगळं स्प्रे करायला लागतो, ते औषध संपूस तोपर्यंत. असे एकूण 7 पंप त्यांनी मारले. मग भारी वाटते की नाही? आम्ही आमच्याकडे होय काम करायला येणाऱ्या माणसाला 10 पंपच्या वर मारू देत नाही. कारण का? की ते ओझ पाठीवर असतं आणि ते खूप बारीक स्प्रे असतो तो, आणि ते तेवढं होय संपूस तोपर्यंत ते पाठीवर खूप वेळ राहतं. म्हणून त्यामुळे भारी स्टॅमिना वाढलाय लोहार सर तुमचा, एकदम होय. होय. पॉवरफुल.